जळगाव जामोद शहरातील त्रिगुणी वार्डामध्ये मागील 26 वर्षांपासून जय ओंकारेश्वर गणेश मंडळ हे भगवान श्री गणेश यांच्या मूर्तीची सार्वजनिक प्रतिष्ठापना करीत असते। यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाला पाहून मंडळाच्या सर्व सदस्यांनी गणेश मूर्तीची स्थापना न करता त्यासाठी जमा झालेल्या निधीचा स्थानिक कोविड सेंटरला साहित्य भेट देऊन एक अभिनव उपक्रम राबविलेला आहे। शहरातल्या त्रिगुणी वार्ड क्रमांक 5 मधील जय ओंकारेश्वर गणेश मंडळ हे मागील 26 वर्षापासून भगवान श्री गणेश यांच्या मूर्तीची सार्वजनिक प्रतिष्ठापना करीत असते। परंतु यावेळी कोरोना या महामारीचे संकटामुळे सार्वजनिकरित्या यावर्षी उत्साह साजरा करणे संयुक्तिक ठरणार नाही अशी भावना मंडळाचे सर्व सदस्यांच्या मनात निर्माण झाल्याने यावर्षी सार्वजनिक उत्सव न साजरा करता त्याकरिता गोळा केलेला निधी हा कोरोना संकटामध्ये प्रशासनाला सहाय्य म्हणून देण्याचा निर्णय घेतला गेला। एकूण निधी स्थानिक कोविड सेंटरला 30 नग गाद्या, 10 नग आंघोळीच्या बादल्या, 10 नग मग आणि 10 नग कचऱ्याकरिता डस्टबिन तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले। जय ओंकारेश्वर गणेश मंडळाने जे पाऊल आज उचललेले आहे ते खरंच अभिनंदनीय असून त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून असेच उपक्रम बाकी गणेश मंडळांनी सुद्धा करावे अशी जोरदार करण्यास हरकत नाही असे सुद्धा शहरामध्ये म्हटले जात आहे। हे साहित्य भेट देताना जय ओंकारेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश पाटील, कृष्णा बोंद्रे, संतोष ढगे, नितीन ढगे, निलेश शर्मा, उमेश येऊल, तुषार धुर्डे, अनिल ढगे, गणेश कोथळकर, अजय सिंह राजपूत, पंकज सिंदीकर, अनिल जयस्वाल यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। मागील 26 वर्षापासून जय ओंकारेश्वर गणेश मंडळ सातत्याने गणेशोत्सव साजरा करत आहे। यावर्षी कोरोना महामारीमुळे आमच्या सर्व गणेश मंडळाचे सर्व अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सचिव यांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतला की यावर्षी आपण जमा झालेली आमच्याकडे मागील वर्षी जमा असलेली वर्गणी कोविड सेंटर्सकरिता आम्ही खर्च करणार आहे, या कोरोनासाठी खर्च करणार आहे। त्याकरता आमच्या गणेश मंडळाच्या वतीने आम्ही कोविड सेंटरसाठी गाद्या, मग्गे आणि बकेटा हे तिथलं साहित्य वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि तसं आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि सर्व हे साहित्य तहसील प्रशासनाला सुपूर्द केलं आहे। विदर्भ न्यूज करिता जळगाव जामोद येथून मनीष ताडे यांचा हा वृत्तांत।